हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 28 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे. ईश्वरीने अंजलीचा जीव वाचवला आहे आणि अर्णवला सुद्धा ही गोष्ट पटली आहे. अंजलीने शुद्धीत आल्यानंतर अर्णवला सगळं सत्य सांगितलं की ईश्वरीने कशी स्वतःच्या जीवावर खेळत गाडी चालवली आणि स्वतः जखमी असतानासुद्धा तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतानासुद्धा आम्हाला येथे पोहोचवलं आणि ईश्वरीचे माझ्यावर आणि माझ्या बाळावर खूप उपकार आहेत. तेव्हा कुठे अर्णवला कळलं की तो ईश्वरीवर जे चिडत होता ना, ती त्याची चूक होती. आणि मग ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, तेव्हा अर्णवने स्वतः ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय आणि आता हळूहळू अर्णवचा राग नक्कीच कमी होत जाईल. एवढं मात्र नक्की, कमीत कमी अर्णव कन्फ्यूज तरी झालाय की ईश्वरी ही खरी कशी आहे. मग आज ना उद्या अर्णवचा आपल्या आईबद्दल, ईश्वरीच्या आईबद्दल जो गैरसमज झालाय तो सुद्धा दूर होईल आणि अर्णव ईश्वरी पुन्हा एकदा एकत्र येतील, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडले तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा ॲक्सिडेंट झालेल्या गाडीजवळ असतो आणि विचार करत असतो की आता ताई आणि ईश्वरी कोठे असतील. त्याला खूप टेन्शन येतं आणि तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये ज्या नर्सला ईश्वरीने अर्णवचा नंबर दिलेला असतो ती अर्णवला कॉल करते आणि सांगते, सर मला एका मॅडमने तुमचा हा नंबर दिला आहे आणि मी येथे KP हॉस्पिटलमधून बोलते आहे. येथे ॲक्सिडेंटची केस आली आहे आणि 2 लेडीजला ॲडमिट केलं गेलं आहे. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, हो त्यातील एक माझी ताई आहे आणि एक माझी वाईफ आहे, आता त्या कशा आहेत? नर्स सांगते, आम्ही त्यांना ॲडमिट केलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तुम्ही KP हॉस्पिटलमध्ये शक्य तितक्या लवकर या. अर्णव म्हणतो, हो मी आत्ता तेथे पोहोचतो. अर्णव फोन कट करतो आणि इकडे मामाला कॉल करतो आणि मामाला सांगतो, मामा ताई आणि ईश्वरीचा ॲक्सिडेंट झाला आहे, आत्ताच्या आत्ता KP हॉस्पिटलमध्ये पोहोच. हे ऐकून मामाला सुद्धा जबर धक्काच बसतो. हॉलमध्ये वल्लरी, आजी आणि आकाश बसलेले असतात. ते विचारतात काय झालं, तर मामा सांगतो ईश्वरी आणि अंजलीचा अपघात झाला आहे. हे ऐकून या तिघांनाही जबर धक्काच बसतो. आजी खूप घाबरते आणि जागेवरच बसते. तर आकाश आणि मामी विचारतात, असा कसा अपघात झाला, दोघी सुखरूप तर आहेत ना? तर मामा सांगतो, मला काहीच माहीत नाही आहे, आपल्याला आत्ताच्या आत्ता KP हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर आकाश आजीला म्हणतो, आजी तू घरीच थांब, आम्ही तुला कळवतो. तर आजी म्हणते, नाही माझ्या मनाला चैन नाही मिळणार, मी येथे नाही थांबू शकत. मामा म्हणतो, आई तू उगाच दगदग करू नको, तुला त्रास होईल. तर आजी म्हणते, नाही मला यायचंच आहे. आणि मग हे सगळे हॉस्पिटलला जायला निघतात. इकडे अर्णव हा धावत पळत हॉस्पिटलला पोहोचतो आणि रिसेप्शनला विचारतो की येथे माझी ताई आणि वाईफला ॲडमिट केलं आहे. अंजली तिला कुठे ॲडमिट केलं आहे, कोणत्या वॉर्डमध्ये आहे? रिसेप्शनिस्ट अर्णवला सांगते की अंजली कोणत्या वॉर्डमध्ये आहे आणि अर्णव हा धावत पळतच या वॉर्डकडे येतो आणि तेवढ्यात तो पाहतो की अंजलीवर डॉक्टर आणि नर्सेस उपचार करत आहेत. अर्णव खूप घाबरलेला असतो आणि चक्क दरवाजा उघडून या वॉर्डमध्ये येतो आणि अंजलीची तब्येत पाहू लागतो. त्यामुळे ही नर्स खूप चिडते आणि विचारते, हे तुम्ही काय करताय? तुम्ही परमिशन न घेता आतमध्ये कसे आलात? तुम्हाला दिसतंय ना आम्ही पेशंटवर उपचार करतोय, तुम्ही हे खूप चुकीचं केलंय, आत्ताच्या आत्ता बाहेर जा. अर्णव म्हणतो, सॉरी पण त्यांच्यावर चांगले उपचार करा. आणि अर्णव हा वॉर्डच्या बाहेर येतो. अर्णव या दरवाजाच्या खिडकीतून आरशातून पाहत असतो की अंजलीवर उपचार सुरू आहेत. अंजलीची अवस्था किती बिकट आहे. अर्णव खूप घाबरतो. अर्णवला वाटतं हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. आता ताईला आणि ताईच्या बाळाला काय झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी ताईला एकटं पाठवायला नको होतं, ड्रायव्हरबरोबर पाठवायला नको होतं. मी खूप मोठी चूक केली आहे. मी ताईला म्हणत होतो, ताई मला मीटिंगला नाही जायचं आहे, पण ताईनेच हट्ट धरला म्हणून मी ताईला सोडून गेलो. पण माझी खूप मोठी चूक झाली आहे असा विचार तो करतो. अर्णव खूप घाबरलेला असतो. ताईला काही व्हायला नको, तिच्या बाळाला काही व्हायला नको असा विचार तो करतो आणि आदळआपट सुरू करतो. हात आपटतो, दात खातो, डोक्याला हात लावतो. तो खूप घाबरलेला असतो. ताईला काही झालं तर नाही ना, बाळाला काही झालं तर नाही ना अशी भीती त्याला वाटत असते. तो खाली बसणार इतक्यात डॉक्टर तेथे येतात. अर्णव विचारतो, डॉक्टर ती माझी ताई आहे, ती आणि तिचं बाळ सुखरूप तर आहे ना, ते बरे तर आहेत ना? तर डॉक्टर सांगते, तुम्ही शांत व्हा, घाबरण्याची काही गरज नाही आहे. त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं म्हणून बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. जर थोडाही उशीर झाला असता ना तर तुम्हाला एकाची निवड करावी लागली असती, आईची किंवा बाळाची.
पण आता तशी परिस्थिती नाही आहे. दोघेही सुखरूप आहेत आणि लवकरच बरे होतील. तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून अर्णवला खूप बरं वाटतं. अर्णव थोडा शांत होतो. अर्णव विचारतो, पण बाळाला काही झालं नाही आहे ना? आणि माझी ताई तर पूर्णपणे बरी आहे ना? डॉक्टर सांगते, हो, मी तुम्हाला आता तेच सांगते. बाळ सुखरूप आहे. आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आहेत. बाळाला काही नाही झालंय आणि बाळाची आईसुद्धा सुखरूप आहे. त्यांच्यावर या अपघाताचा जास्त परिणाम झाला नाहीये. हो, पेशंटवर थोडा मानसिक परिणाम होऊ शकतो, पण त्यांना हळूहळू रिकवर होता येईल. तुम्ही काळजी करू नका. अर्णवला बरं वाटतं आणि डॉक्टर तेथून निघून जातात. अर्णव आत्ता कुठे शांत होतो की ताई आणि ताईचं पोटातलं बाळ सुखरूप आहे. तो पुन्हा एकदा या दरवाजाच्या खिडकीतून आत पाहतो, तेव्हा आपली ताई या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय असंच त्याला वाटत असतं. तो स्वतःलाच दोषी ठरवत असतो आणि त्याच वेळेस मामा, आजी, मामी, आकाश सगळे तेथे पोहोचतात आणि विचारतात, काय झालं? दोघी बऱ्या तर आहे ना? अपघात कसा झाला? तर अर्णव सांगतो, बाळ आणि ताई दोघेही सुखरूप आहेत. काळजी करण्याची काही गरज नाहीये. तेव्हा कुठे सर्वांना बरं वाटतं. सगळे देवाचे आभार मानतात. आजी अर्णवला विचारते, अर्णव, ईश्वरी कोठे? पण अर्णवला ईश्वरीची काळजीच नसते. त्याला फक्त अंजली आणि तिच्या बाळाची काळजी असते. ईश्वरी कोठे हे त्याने कोणालाच विचारलेलं नसतं आणि त्याच्यासुद्धा हे लक्षात येतं आणि तो नर्सला विचारतो की नर्स, यांच्याबरोबर माझी वाईफ होती ईश्वरी, ती कोठे? तर ही नर्स सांगते, त्या शेजारच्या वॉर्डमध्ये आहेत. त्यांनीच तुमच्या ताईला वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यांनीच गाडी चालवत आणली म्हणून त्यांचा जीव वाचलाय. असं म्हणून नर्स तेथून निघून जाते. पण अर्णव फक्त त्याच्या सोयीचंच ऐकतो. अर्णव हे ऐकत नाही की नर्स काय म्हणाली, की त्यांनीच तुमच्या ताईला येथे वेळेत आणलं म्हणून त्यांचा जीव वाचला. अर्णव एवढंच ऐकतो की ईश्वरी गाडी चालवत येथे आली होती आणि अर्णवला खूप राग येतो. अर्णव मामा, आजी या सगळ्यांना म्हणतो, ऐकलत का नर्स काय म्हणाली ते? ईश्वरी गाडी चालवत येथे आली म्हणजे हा अपघात ईश्वरीमुळे झालाय. ईश्वरी ताईच्या या अवस्थेला जबाबदार आहे. मी त्या ईश्वरीला कधीच माफ करणार नाही. ती नेहमी स्वतःचं खरं करते. म्हणून मी म्हणत होतो ईश्वरीला ताईबरोबर नका पाठवू, पण आजी तू माझं ऐकलं नाही. मामी ही लगेचच अर्णवच्या होला हो देते आणि म्हणते, खरंय, हे सगळं त्या ईश्वरीमुळे झालंय. ईश्वरी कधीच आपलं ऐकत नाही, नेहमी स्वतःचं खरं करत असते. मामा चिडून म्हणतो, तू गप्प बस वल्लरी, तुला माहिती आहे की इथे काय घडतंय? तर अर्णव चिडून म्हणतो, का बरं मामा, तिला का गप्प बसवतोय? ईश्वरी त्या सगळ्याला जबाबदार आहे. तिच्यामुळेच हे सगळं घडलंय. आजीला खूप राग येतो. आजी ही अर्णवला समजावून सांगते, अर्णव तू असं का बोलतोय? तू ऐकून तरी घे, थोडा शांत हो. पण अर्णव काहीच ऐकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्णवचा ईश्वरीवर किती राग आहे आणि तो फक्त ईश्वरीवर चिडचिड करत असतो. त्याने फक्त स्वतःच्या सोयीचं ऐकलेलं असतं. त्याला असं वाटतं की ईश्वरी, अंजलीचा जो अपघात झालाय, अंजलीची आता जी अवस्था आहे ना, ती ईश्वरीमुळे. कारण ईश्वरीने ड्रायव्हरला बाजूला केलं आणि स्वतः गाडी चालवली आणि गाडीचा अपघात झाला. पण अर्णवला हे सुचतलंच नाही की ज्या गाडीचा अपघात झाला ती तर तेथेच उभी आहे आणि ईश्वरीने वेगळ्या गाडीत अंजली आणि ड्रायव्हरला इथे आणलंय. पण एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर आपला खूप राग असेल तर आपण त्या व्यक्तीचा कधीच विचार करत नाही आणि अर्णवबद्दल सुद्धा तेच घडलं. अर्णव हा उड्याच मारत असतो, चिडचिड करत असतो, ईश्वरीवर दात ओठ खात असतो. हे सगळं ईश्वरीमुळे झालंय. ईश्वरी, मी माझ्या ताईच्या बाळाचा जीव धोक्यात आहे. मी तिला कधी माफ करणार नाही. मी तिला सोडणार नाही. मी याचा बदला घेणार. मी तिला आयुष्याची अद्दल घडवणार. आजी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, अर्णव ऐकून तरी घे. पण अर्णव काहीच ऐकून घेत नाही. त्यामुळे आजीचा नाईलाज होतो आणि आजी अर्णवच्या सनसनीत थोबाडीत मारते, त्याचं मुस्काट फोडते. तेव्हा कुठे अर्णव शांत होतो. त्याला जबर धक्काच बसतो की आजीने माझ्या थोबाडीत मारली आहे. मामा, मामी, आकाश सगळे घाबरतात. आजी अर्णवला म्हणते, बस झालं अर्णव, तू कोणाबद्दल बोलतोस तुला कळतंय का? ती तुझी बायको आहे, कुणी परकी नाहीये. तिच्याबद्दल तुझ्या मनात एवढा राग का आहे? तू फक्त तुझ्या सोयीचंच ऐकतोय. तू नीट ऐकलंस का? ती नर्स काय म्हणाली एकदा नीट ऐकून घे. नर्स असं म्हणाली की ॲक्सिडेंट झाल्यानंतर ईश्वरी एका दुसऱ्या गाडीमध्ये ड्रायव्हर आणि अंजलीला घेऊन येथे आली. ईश्वरी स्वतः किती जखमी आहे ते एकदा जाऊन स्वतःच्या डोळ्याने पहा. ईश्वरीने आपल्या अंजूचा जीव वाचवलाय. चल माझ्याबरोबर, मी तुला दाखवते की ईश्वरी कोणत्या परिस्थितीत आहे. असं म्हणून आजी अर्णवचा हात पकडते आणि त्याला ईश्वरीच्या वॉर्डकडे नेऊ लागते, जेथे ईश्वरी ॲडमिट असते. तर इकडे मामा, मामी आणि आकाश हे सगळे
या दरवाजाच्या खिडकीमधून अंजलीकडे पाहत असतात आणि अंजलीची ही अवस्था पाहून मामा खूप इमोशनल होतो. मामाच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला धीर देतो. पण मामी मात्र चांगलीच खुश असते. अंजलीचं काही हो किंवा ईश्वरीचं काही हो, तिला काही फरक पडत नाही. उलट आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये खूप मोठं भांडण होणार म्हणून ती चांगलीच खुश असते. तर इकडे आजी ही अर्णवला ईश्वरीच्या वॉर्डमध्ये घेऊन येते. ईश्वरी बेशुद्ध असते आणि तिच्या डोक्याला खूप लागलंय हे या दोघांनाही दिसतं. आजी अर्णवला म्हणते, दिसतंय का अर्णव, ईश्वरीची काय अवस्था आहे, तिला सुद्धा किती लागलंय ते पहा. आणि तू तिच्यावर आरोप लावतोय की तिच्यामुळे अंजली आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव जाता जाता वाचला. नाही अर्णव, ईश्वरीमुळे अंजली आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव वाचलाय. तिने असं काहीच चुकीचं केलं नाहीये. हा जो ॲक्सिडेंट होता ना, तो ड्रायव्हरच्या हातूनच घडलाय. अंजली ही खूप जखमी होती, ड्रायव्हर जखमी होता, ईश्वरी सुद्धा जखमी होती. आणि ईश्वरी ही त्याच ठिकाणी वाट पाहत बसली असती की कुणीतरी येईल, आपली मदत करेल, आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेईल. पण ईश्वरीने कोणाची वाट नाही पाहिली. तर ईश्वरीने स्वतः एक गाडी शोधली, मदत मागितली. या गाडीत बसून तिने अंजली आणि त्या ड्रायव्हरला येथे आणलं. स्वतः एवढी जखमी असताना सुद्धा ईश्वरीने स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. तुला सुद्धा माहिती आहे की ईश्वरीला गाडी चालवता येत नाही, तरीसुद्धा तिने गाडी चालवत येथे आणली. हे सगळं कोण करतं? ज्या व्यक्तीला एखाद्याचा जीव घ्यायचा असेल तो असं नाही करत. तर ज्या व्यक्तीला दुसऱ्याचा जीव वाचवायचा असेल त्या कुटुंबावर, त्या व्यक्तीवर तिचं एवढं प्रेम आहे ना, म्हणून तिने हे सगळं केलं. अर्णव खाली मान घालून हे सगळं ऐकत असतो. आत्ता कोठे त्याला आपली चूक समजलेली असते की आपण उगाचच ईश्वरीवर एवढं चिडलो, ईश्वरीला एवढा दोष दिला. आजी खूप इमोशनल होते, रडू लागते आणि अर्णवला म्हणते, अर्णव मला सुद्धा त्रास होतोय अंजलीची अशी अवस्था पाहून, परंतु हा एक अपघात होता, त्याच्यामध्ये कोणाचीही चूक नव्हती. आणि ईश्वरीने आपल्या अंजूचा जीव घेण्याचा प्रयत्न नाही केलाय, ही ईश्वरीची चूक नव्हती. तर हा ईश्वरीचा मोठेपणा आहे, हा ईश्वरीचा आपल्या सगळ्यांना उपकार आहे, उपकार. म्हणून आज आपली अंजू आणि तिच्या पोटातलं बाळ हे सुखरूप आहे आणि तू तिचे उपकार मानायला हवे. तर उलट तू तिच्यावर चिडचिड करतोय, तिच्यावर रागराग करतोय, तिला दोष देतोय की हे सगळं ईश्वरीमुळे झालंय. मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही, तुला जास्त काही समजावून सांगू शकत नाही, असं म्हणून आजी तेथून निघून जाते. अर्णवला खूप वाईट वाटतं. अर्णव ईश्वरीकडे पाहतो. ईश्वरी बेशुद्ध असते. अर्णवला सुद्धा समजतं की आपण उगाचच ईश्वरीला वाईट म्हणतोय. पण त्याच वेळेस अर्णवला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. जेव्हा त्याला त्याच्या बाबांचे आणि ईश्वरीच्या आईचे फोटो सापडले होते हे त्याला आठवतं. त्याने ईश्वरीवर काय काय आरोप लावले होते हे त्याला आठवतं. तो ईश्वरीला म्हणाला होता की माझ्या आईने आत्महत्या केली फक्त तुझ्या आईमुळे, आणि आता तू आणि तुझ्या आईने प्लॅन बनवला आणि पुन्हा माझ्या आयुष्यात आला आहात माझं आयुष्य बर्बाद करण्यासाठी. आणि त्याने ईश्वरीच्या आईला सुद्धा कसं सुनावलं होतं की या फोटोमध्ये जो माणूस आहे ना, तो माझा बाप आहे, बाप, आणि तुमच्या दोघांच्या नात्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे. हे सगळं त्याला आठवतं. आणि अर्णव ईश्वरी शेजारी बसतो. ईश्वरी बेशुद्ध असते. अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि विचारतो, कोण आहेस तू? माझ्या बहिणीचा जीव वाचवणारी आहेस तू? माझ्या बहिणीच्या पोटातील बाळाचा जीव वाचवणारी आहेस तू? की माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या बाईची मुलगी आहेस तू? तू माझा इतका मोठा विश्वासघात केला. तू आणि तुझ्या आईने प्लॅन बनवून माझ्या आयुष्यात आले, माझ्याशी तू लग्न केलं, मला फसवलं, माझ्या आईला इतका त्रास दिला. ती तू आहेस की फक्त माझ्या कुटुंबाचा विचार करणारी, माझ्या कुटुंबासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारी आहेस तू? मला काही कळतच नाहीये ईश्वरी, मी खूप कन्फ्यूज झालंय, मला काहीच कळत नाहीये. तू माझी बायको आहेस की ती विश्वासघातकी मुलगी आहेस जिने मला फसवून माझ्याशी लग्न केलं? आणि तू असं का वागतीयेस? कधी कधी इतकं चांगली वागतीये, कधी कधी इतकं वाईट वागतीये. मी खूप जास्त कन्फ्यूज झालंय. माझं तुझ्यावर प्रेम आहे की माझा तुझ्यावर खूप राग आहे? मला तुझा तिरस्कार वाटतो की तुझ्याबद्दल प्रेम वाटतं? कधी तुला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो, तर कधी कधी तुझा जीव घ्यावा असं मला वाटतं. मला काहीच कळत नाहीये. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. अर्णव त्याच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करत असतो. त्याच्या मनात ईश्वरीबद्दल खूप कन्फ्युजन असतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की ईश्वरीच्या आईचं आणि स्वतःच्या बाबांचं सत्य कळण्याआधी अर्णवचं ईश्वरीवर खूप प्रेम होतं. आज या प्रकरणामुळे, या गैरसमजामुळे तो ईश्वरीवर रागराग करतोय.
पण कुठेतरी त्याचं ईश्वरीवर खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच त्याने घरातील कोणालाच हे सत्य सांगितलं नाहीये. तो ईश्वरीवर रागराग करतोय, पण राजेशच्या तावडीतून त्यानेच ईश्वरीला वाचवलं होतं आणि ईश्वरीला वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो आणि ईश्वरीसुद्धा त्याच्या कुटुंबासाठी अर्णवसाठी काहीही करू शकते हे आज आपण पाहिलंय. स्वतःचा जीव वाचून तिने अर्णवच्या बहिणीचा अंजलीचा जीव वाचवलाय. अर्णव खूप दुःखी होतो आणि तेथून जाऊ लागतो. तेवढ्यात ईश्वरी डोळे उघडते. ती अर्णवचा हात पकडते आणि म्हणते, थांबा अर्णव सर. अर्णव थांबतो. ईश्वरी त्याला म्हणते, सर तुम्ही माझे उपकार नका मानू, मी तुमच्यावर उपकार नाही केले. अंजली ताई ही जशी तुमची ताई आहे ना तशी माझी सुद्धा ताई आहे आणि मी त्यांचा जीव वाचवला यात कोणतेच उपकार नव्हते. तुम्हाला हवं असेल तर मला थँक्यू म्हणा. अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतो. ईश्वरी त्याला सांगते, सर मी कशी आहे, चांगली आहे की वाईट आहे, माझी आई चांगली आहे का वाईट आहे, मी आणि माझ्या आईने काय प्लॅन बनवून तुमच्या आयुष्यात एंट्री घेतली का, तुम्हाला फसवलं का, आपल्या दोघांच्या नात्याचं भविष्य काय असेल याचा विचार तुम्ही आता करू नका, त्याचा विचार आपण नंतर करूया. आता फक्त तुम्ही ताई आणि ताईच्या बाळाचा विचार करा आणि स्वतःला दोष देऊ नका, जास्त टेन्शन घेऊ नका, फिकर नॉट असं ती म्हणते. पण अर्णव खूप दुःखी होतो, त्याला काहीच कळत नाही आणि ईश्वरीचा हात सोडून तो तिथून निघून जातो. त्यामुळे ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं. या सगळ्या घडल्या प्रकारामुळे ती खूप दुःखी झालेली असते. तर इकडे आजी मामाला विचारते, जावई बापूंचा फोन लागला का? तर मामा सांगतो, नाही ना, त्यांचा फोन मी केव्हाचा लागतोय पण फोन स्विच ऑफ लागतोय. तर मामा म्हणतो, आपल्याला ईश्वरीच्या कुटुंबाला सुद्धा कळवावं लागेल आणि तो आकाशला सांगतो, नम्रताला फोन करून हे सगळं सांग. आकाश फोन करू लागतो. तर मामी विचारते, त्यांना कशाला सांगायचंय? मामा चिडून म्हणतो, वल्लरी तू थोडी शांत राहा आणि त्यांना सुद्धा कळवावं लागेलच. त्यानंतर आकाश हा नम्रताला कॉल करतो. तर आजी ही मामाला सांगते, तू जावई बापूंना पुन्हा पुन्हा कॉल करत राहा, त्यांना कळवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इकडे वल्लरी आकाशकडे वाकड्या नजरेने पाहते की हा नम्रताला कॉल करतोय. आकाश नम्रताला कॉल करतो. नम्रता खुश होऊन फोन उचलते आणि विचारते, काय झालं सर, तुम्ही माझा फोन का उचलत नाहीये, आज आपल्याला भेटायचं होतं ना? आकाश म्हणतो, नम्रता तुला एक खूप सिरियस गोष्ट सांगण्यासाठी मी कॉल केलाय, आधी माझं ऐकून घे. नम्रता विचारते, काय झालंय सर? तर आकाश सांगतो, अंजलीताई आणि ईश्वरीचा अपघात झालाय. हे ऐकून नम्रताला मोठा धक्काच बसतो. नम्रता विचारते, अपघात झाला? कसा अपघात झाला? ईश्वरी बरी तर आहे ना? तर आकाश म्हणतो, नम्रता माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलणार नाही. ईश्वरी आता बरी आहे, सुखरूप आहे, काळजी करण्यासारखं काही नाहीये. नम्रता विचारते, अंजलीताई बऱ्या आहेत ना? त्यांचं बाळ बरं आहे ना? आकाश म्हणतो, हो ते सुद्धा सुखरूप आहेत. अपघात छोटासा होता, जास्त काही लागलं नाहीये आणि तू तुझ्या आईबाबांना काही सांगू नको, नाहीतर ते सुद्धा घाबरतील. काळजी करू नको, आम्ही सगळे येथे आहोत. असं म्हणून आकाश फोन कट करतो. नम्रता खूप टेन्शनमध्ये असते. वल्लरी हे सगळं ऐकते आणि तिला राग येतो. तर नम्रताला मात्र भीती वाटते. विचार करते, इशूचा अपघात झालाय, तिला जास्त लागलं तर नसेल ना? आई बाबांना न सांगता मला हॉस्पिटलला जावं लागेल असा विचार करून ती हॉस्पिटलला यायला निघते. थोड्या वेळाने नम्रता हॉस्पिटलमध्ये पोहोचते. नम्रताला पाहून वल्लरीला खूप राग येतो. आकाश नम्रताजवळ जातो. नम्रता विचारते, कशी आहे इशू, बरी तर आहे ना? आकाश तिला सांगतो, हो दोघीही बरे आहेत, ईश्वरी वहिनीही बरी आहे आणि अंजली ताईसुद्धा बरी आहे, त्यांच्यावर उपचार झालेत, काळजी करण्याची गरज नाहीये. तेवढ्यात अर्णव तेथे येतो. नम्रता विचारते, जिजू इशू कशी आहे? अर्णव सांगतो, काळजी करण्याची काही गरज नाहीये, ईश्वरीला शुद्ध आलीये, जास्त काही लागलेलं नाहीये. आणि मग अर्णव आजीजवळ येतो. आजीला सॉरी म्हणतो की खरंच माझं चुकलं. आजी प्रेमाने त्याच्या गालावर हात फिरवते आणि म्हणते, काळजी करू नको, अंजूसुद्धा लवकरच बरी होईल. अर्णव आजीच्या मांडीवर डोकं ठेवतो. तेवढ्यात नर्स बाहेर येते आणि सांगते की अंजली मॅडमला शुद्ध आलीये, 2 लोक त्यांना भेटू शकतात. सगळ्यांना खूप आनंद होतो आणि ते अंजलीला भेटायला आतमध्ये जातात. पण नम्रता आणि आकाशचं गुल्लुगुल्लू सुरूच असतं. त्यामुळे मामी त्यांच्याकडे पाहते आणि तिला खूप राग येतो. मामीसुद्धा आतमध्ये येते. अर्णव आणि आजी अंजलीची विचारपूस करत असतात. तू बरी आहेस ना? तर अंजली म्हणते, हो मी बरी आहे, पण ईश्वरी कोठे? तिला सुद्धा खूप लागलं होतं ना? तिची तब्येत तर ठीक आहे ना? तर अर्णव म्हणतो, छे छे, तिला एवढं लागलं नव्हतं आणि ती आता बरी आहे. तर अंजली म्हणते, नाही नाही, तिला खूप लागलं होतं, तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं, तिला सुद्धा चक्कर येत होती, तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत, तिच्यामुळेच आज मी वाचली आहे.
तर आजी म्हणते, हो खरंय तुझं, ईश्वरीने खरंच आज तुझा आणि तुझ्या बाळाचा जीव वाचवलाय. ती खरंच खूप ग्रेट आहे आणि ती बरी आहे, काळजी करण्याची गरज नाही आहे. तर मामी चिडून म्हणते, ईश्वरीचे कसले उपकार, देवाचे उपकार आहेत. तर अंजली सांगते, नाही मामी, ईश्वरीचे उपकार आहेत. कारण जेव्हा अपघात झाला ना, तेव्हा आम्ही तिघे, ड्रायव्हर दादा, मी, ईश्वरी, तिघे खूप जास्त जखमी होतो. मी आणि ड्रायव्हर दादा तर बेशुद्ध पडलो होतो. ईश्वरीच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. पण ईश्वरी डगमगली नाही, घाबरली नाही. तिने दुसऱ्या कोणाची तरी गाडी आणली. तिला गाडी चालवता येत नाही, तरीसुद्धा मला आणि त्या ड्रायव्हर दादाला गाडीत बसवलं आणि गाडी हॉस्पिटलपर्यंत आणली. आज जर ईश्वरी नसती ना, तर आमचं काय झालं असतं देवास ठाऊक. माझ्यावर आणि माझ्या बाळावर ईश्वरीचे खूप उपकार आहेत. ईश्वरीमुळेच आज आम्ही जिवंत आहोत. हे ऐकून मामा आणि आजी दोघेही अर्णवकडे पाहत असतात की पाहिलंस का, हे सगळं ईश्वरीमुळे झालंय आणि तू ईश्वरीला दोष देत होता. अर्णवला त्याची चूक समजते की खरंच ईश्वरीनेच आज ताईचा जीव वाचवलाय. अर्णव विचारतो, पण ताई, हा अपघात कोणामुळे झाला, ड्रायव्हरची चूक होती का? तर अंजली सांगते, नाही, ड्रायव्हरची चूक नव्हती. तर ड्रायव्हरने जेव्हा गाडी चालवायला सुरुवात केली ना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गाडीचे ब्रेक फेल होते. आणि फक्त ब्रेकच फेल नव्हते, तर गिअर बॉक्ससुद्धा जाम झाला होता. हे ऐकून अर्णव आणि मामाला मोठा धक्काच बसतो आणि अर्णवला शंका येते, असं कसं होऊ शकतं? एक वेळेस गाडीचे ब्रेक फेल होऊ शकतात, पण गाडीचे गिअर बॉक्ससुद्धा त्याच वेळेस जाम झाले. याचा अर्थ यामागे कोणाचं तरी कट कारस्थान असू शकतं, अशी शंका अर्णवला येते आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. ईश्वरी आणि अंजली या दोघींचेही जीव वाचलेत, पण अर्णव पुन्हा एकदा गैरसमज करून घेत होता, ईश्वरीवर चिडचिड करत होता. पण आजीने त्याचं मुस्काट फोडलं आणि त्याचं डोकं ठिकाणावर आणलं, ते बरंच झालं. त्यामुळे अर्णवला आपली चूक समजली. मग ईश्वरीसमोर त्याने आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. त्यामुळे ईश्वरीलाही बरं वाटलं आणि मग अंजलीने झालेला सगळा प्रकार सांगितल्यामुळे अर्णवचं उरलं सुरलं कन्फ्युजनसुद्धा दूर झालंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा अर्णव हा ईश्वरीजवळ असेल, तेव्हा नर्स ईश्वरीला म्हणेल की तू सुवासीन आहेस, तुझा गळा असा सुना चांगला नाही वाटत, तू गळ्यात तुझं हे मंगळसूत्र घाल. ईश्वरी गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करेल, पण तिला नीट उठताच येणार नाही. तेव्हा अर्णव हे मंगळसूत्र घेईल आणि म्हणेल, ठीक आहे, मी तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतो. पण अर्णवची मंगळसूत्र घालण्याची हिंमतच होणार नाही, कारण तो ईश्वरीला आपली बायकोच मानत नाही. अर्णव ईश्वरीला म्हणेल, ईश्वरी, माझी हिंमतच होत नाही तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची. ईश्वरी त्याला समजावून सांगेल, सर, पहिल्यांदा तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं मला बंधनातून सोडवण्यासाठी, पण आता घाला मला बंधनात अडकवण्यासाठी. कारण तुम्हीच तर म्हणाला, तुला मी या नात्यात आयुष्यभर असंच सडवणार आहे, असंच नरक यातना देणार आहे. ईश्वरी ही असं बोलते. त्यामुळे अर्णवसुद्धा खूप दुःखी होईल आणि ईश्वरीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालून तो म्हणणार की जोपर्यंत माझ्या मनातील शंका दूर होत नाही, तोपर्यंत माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा धरू नकोस. ईश्वरीसुद्धा अर्णवला म्हणेल, सर, मी तुमच्या मनातील सगळे गैरसमज नक्कीच लवकर दूर करणार आणि मग त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालाल आणि आपण दोघे प्रेमाचा संसार करू. पण अर्णव हा अजून टेन्शनमध्येच आहे, कन्फ्यूजच आहे. त्याला हे कळतच नाही आहे की ईश्वरी चांगली आहे, वाईट आहे की कशी आहे. पण ईश्वरीने मात्र त्याचा विश्वास जिंकायचं ठरवलं आहे. तर फ्रेंड्स, खरंच ही मालिका खूप भारी आहे. तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.